मित्रांनो 3 इयर सीईटीचा रिझल्ट आलेला आहे आणि तो रिझल्ट कसा पाहायचा, तसेच तो रिझल्ट डाउनलोड कसा करायचा आणि आता यापुढे आपले कॅप राउंड कधीपासून सुरू होतील, या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर आणि 5 इयरसाठी LLB ॲडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू करण्यात आलेले आहे. या काउन्सिलिंगमध्ये 1-on-1 तुम्हाला काउन्सिलर ॲक्सेस मिळतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, कॅप राउंडच्या प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला गाईड केलं जातं. एक्सपर्ट कॉलेज सिलेक्शन एक स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली जाते, जेणेकरून तुम्ही जे कॉलेजेसचे प्रेफरन्सेस देतात त्या प्रेफरन्सेसमधून फर्स्ट राऊंडमध्येच तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळू शकतो. कारण मित्रांनो, बऱ्याचशा वेळेस असं होतं की गव्हर्नमेंट कॉलेजेस जे असतात त्यांच्यामध्ये कट ऑफ जे आहेत ते हाय आपल्याला दिसतात, पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये कमी मार्क्सवाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा तिथे ॲडमिशन घेणं पॉसिबल असतं. पण त्याच्यासाठी आपल्याला एक प्रॉपर रिसर्च करून ते कॉलेज जे आहे त्याचा प्रेफरन्स जो आहे तो आपल्याला आपल्या कॅप राऊंडमध्ये द्यावा लागतो. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कॉलेजचं सिलेक्शन दिलं जाईल. कॅप राऊंडचे जे फॉर्म असतात ते फॉर्म फिल करण्यामध्ये तुम्हाला असिस्ट केलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि काउन्सिलिंग जी आहे ती आत्ताच जॉईन करा आणि ॲडमिशनच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत व्हा. तर मित्रांनो, रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करा. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा रिझल्ट पाहूही शकता आणि डाउनलोड पण करू शकता. तर सुरुवातीला आपण महाराष्ट्र सीईटी सेलच्या वेबसाईटवरती जायचे. तिथे गेल्यानंतर सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2526 याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन पोर्टलवरती रिडायरेक्ट केलं जाईल. तिथे मग तुम्ही तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. लक्षात ठेवा, हा जो रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड आहे तो ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरण्यासाठी वापरला होता तोच इथे यूज करायचा आहे. तर तिथे ईमेल आयडी एंटर करा, पासवर्ड एंटर करा आणि साइन इन म्हणा. तर इथे विद्यार्थी मित्रांनो, स्कोर कार्डचा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती पुढे क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र LLB 3 इयर सीईटी 2025 गेट स्कोर कार्ड, त्याच्यावरती तुम्हाला पुढे क्लिक करायचं आहे. पुढे मित्रांनो, तुम्ही गेट स्कोर कार्डवरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड स्कोर कार्ड या स्क्रीनवरती तुम्ही याल. इथे ॲप्लिकेशन फाउंड फेचिंग स्कोर कार्ड असं वरती तुम्हाला ग्रीन कार्ड येईल. तर ते आल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड ऑप्शन अवेलेबल झाला असेल, त्या डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे स्कोर कार्ड आहे ते इथे ओपन होणार आहे. स्कोर कार्डवरती तुम्ही चेक करून घ्या तुम्हाला पर्सेंटाईल किती मिळालेले आहेत आणि इथनं तुम्ही हे स्कोर कार्ड डाउनलोड करून पुढे प्रिंटही करू शकता. तर हे स्कोर कार्ड प्रिंट करून ठेवा, आपल्याला कॅप राऊंडसाठी हे इम्पॉर्टंट असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले कॅप राऊंड आता कधी सुरू होतील हे पण आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आपण सीईटी सेलच्या 2024-25च्या पोर्टलवरती जाऊयात. इथे त्या पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्हाला LLB 3 इयर सीईटीचा ऑप्शन दिसेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिशन शेड्यूलची एक डॉक्युमेंट इथे समोर दिसेल. तर इथे अपडेटेड सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर LLB 3 इयर कोर्स अकॅडमिक इयर 24-25 म्हणजे मागच्या वर्षीचं हे शेड्यूल आहे. आता मागच्या वर्षी कॅन्डिडेटचं जे रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं ते 11/7 म्हणजे जुलै महिन्यामध्ये सुरू झालं होतं. आपले रजिस्ट्रेशन सुद्धा जुलै महिन्यामध्ये सुरू होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पाहिलं की आपलं स्कोर कार्ड डाउनलोड कसं करायचं, आपला रिझल्ट कसा पाहायचा आणि सोबतच आपले कॅप राऊंड कधीपासून सुरू होतील हे पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि आमची ॲडमिशन काउन्सिलिंग जॉईन करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॅप राऊंडची तयारी करा. थँक्यू.